सो हेलो गाइज, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ। तर या व्हिडिओमध्ये आज आपल्या घरी 1.5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि आज येणार आहेत गौरी। तर पहिल्यांदाच बसवणार आहोत आज आपण गौरी। तर बघूया कसे काय काय होते आणि ते फ्लोअरवर करून घेतले काहीतरी, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा गाइज, हे पट्टे ओढले गेलेले आहेत पूर्ण घरभर आणि आपली जी गौरी आहेत ते आता येणार आहे खालून। मी उचलणार आहे। आमच्या गावी सगळ्यांकडे घरात असतो, आम्हीच इथे मुंबईला पहिल्यांदा बसवणार आहोत। तर मग आमची खाली गौरी आणून ठेवली आहे आणि तुम्ही ती जरा युनिक आहे, तुम्हाला दाखवतो मी। आमच्या गावी तशा बसतात। चला तर मग गाईज, मी तुम्हाला आपल्या 1.5 दिवसाच्या गणपतीचं जे विसर्जनाचा फोटो होता तो दाखवायचाच विसरलो। तर मग मी तो आता तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा आहे तो फोटो, त्याच्यात आपण सगळे आहोत आणि आपले जे गणपतीचं डेकोरेशन होतं तिथेच गौरी पण बसणार आहेत। मी तुम्हाला दाखवतो। जे फार काही चेंजेस झालेले नाही आहेत, फक्त चौरंग वगैरे ते होतं तेच काढलेलं आहे। हे बघा गाईज, हेच आहे ते आणि लाइटिंग पण सेम आहे। आणि जे बॉक्सेस लावले आहेत हे फक्त गौरीच्या सपोर्टसाठी लावले आहेत, कारण आमच्या इथे वेगळी असते ती तुम्हाला दाखवतोय मी। हे सगळं सेम आहे, फक्त थोडेसे चेंजेस केले आहेत। चला तर मग आता आपण जाऊया गौरी आणायला। असे होते आमच्या गावी, सेम दुसरं वाटत मिळतात। हे आपण आता नेतो ते सेम घेतात। खाली तुम्ही पाहू शकता ठेवलेलं आहे गौरीचं सगळ्यांनी करावं। पाय धुता का? त्याचे पाय खाली पडली बघा सोपातून आता। ऐकलं का? त्याच्यात घुसवा कारमध्ये नको नको, आता त्याची पेटत नाही ते केळाला ओवाळा जाणार।
नाही गौर इथे पूर्ण जे पट्ट्या ओढले आहेत आपण त्यांच्यावर वाटतं नेतात. त्यांना बोलू सगळ्यांना आतमध्ये. सोन्या घरात थांबते आता जे काही तुम्ही बघितलं ते सगळं आमच्या गावी करतात. या वर्षी पहिल्यांदाच आम्ही करायला लावले हे अशी प्रथा. तर मग गाईज हे जे तुम्ही पाहत आहात हे काहीतरी असं करतात. गौरीचे पाय टाईप, पिठाचं पाणी आणि जपतर सर्व ते रांगोळीला पुसलं. अरे आता पुसली असं रांगोळी. अजून कोको टाकू टाका ना. ती गोळा करायची बाजूने आहे सगळं लय आव नाही टाका अजून. हळद दे ना. हळद थोडं डार्क नाही ते हळद दे. हळद पण दे. जमिनीवर छान उठतंय ना ते. त्याला ते शेणाच्याच घरावरती बरोबर लागते. उठून दिसतंय. तर गाईज इथे स्वस्तिक काढायला लावलं आहे. त्याच्यावर उठून दिसत नाही. ते सारवल्यावर लाल भाजी. अक्षय मी घ्यायला ना तिकडं त्याला आद्या काढा तिकडनं. सारवून गेलं घेऊ पहिलं. दुर्गा पीठान का अजून जरा काय अगोदर झालं. नाही गौरीला घेऊनच करायचं. गाईज हे जे तुम्ही बघत आहात हे गौरीचे पायाचे ठसे आहेत. बघा खालचा डबा. हा तिकडे पण उठवायचा वे. तर मग गाईज तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक जण जो आहे त्या गौरीच्या हंड्यामध्ये तांदूळ टाकत आहे सूप मधलं. आणि आपण आता त्याच हंड्यामध्ये गौर ठेवणार आहोत. आमच्या गावी गौर म्हणतात गौरीला. आणि आमच्या गावी अशी बनलेली असते गौरी, अशी ठेवतात, अशी असते मम्मीच्या गावी पण आणि आमच्या गावी पण. तर गाईज इथे गौरी ठेवण्यात येत आहे. हे पानं ठेवतायत आणि मग गौरी ठेवणार. बघा गाईज इथे ठेवण्यात येत आहे गौरी. पाठीचे बॉक्स ठेवले आहेत ते स्टेबल राहण्यासाठी ठेवले आहेत. आणि ठेवली
गाईज आता गौरी बसली आहे इथे आणि गणपतीचा विसर्जनाचा ब्लॉग आणि सिद्धिविनायकला गेलेलो त्याचा ब्लॉग लवकरात लवकर येईल. तर मग आपण आता मिळूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब अँड लाईक.